रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या नात्यातील अगदी प्रेमाचा सण आहे. यंदा रक्षाबंधनला भद्रा काळ आलेला आहे. भद्रा काळामध्ये आपल्याला रक्षाबंधन साजरी करायची नाहीये. भद्रा काळ जो असतो तो अशुभ काळ असतो. तर ती वेळ कोणती आहे, की जेव्हा आपल्याला रक्षाबंधन करायचं नाहीये. आपण राखी खरेदी करत असताना आपल्याला काही गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे. तेही मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सध्या फॅशनचा जमाना आहे. आपण त्यानुसार राखी घेत असतो. पण त्याचा परिणाम आपल्या भावाच्या आयुष्यावरती होत असतो. त्यामुळे राखी घेत असतानाही आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे. रक्षाबंधनविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला, ज्यालाच आपण नारळी पौर्णिमा म्हणतो, या दिवशी आपण रक्षाबंधन साजरी करत असतो. नारळी पौर्णिमा ही गुरुवारी सकाळी 9:09 सुरू होणार आहे आणि शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:49 असणार आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार 28 ऑगस्ट वार शुक्रवार रोजी आपल्याला रक्षाबंधन हा सण साजरी करायचा आहे. रक्षाबंधन साजरी करण्यासाठी सर्वात उत्तम मुहूर्त जो आहे तो 28 ऑगस्ट शुक्रवारी सकाळी 5:57 ते सकाळी 9:48 म्हणजे सुमारे 3 तास 59 मिनिटांपर्यंत तुम्हाला अतिशय शुभ मुहूर्त आहे, की ज्यामध्ये तुम्ही रक्षाबंधन साजरी करू शकता. यंदा भद्रा काळ आहे, पण तो 27 ऑगस्टच्या रात्री सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्टला सकाळी सूर्योदयापूर्वीच तो समाप्त होणार आहे. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी कुठल्याही प्रकारचा भद्रा दोष नसून संपूर्ण दिवस तुम्ही आनंदात आणि भक्तिभावाने रक्षाबंधन साजरी करू शकता आणि ते तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे 28 तारखेला म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी कसल्याही प्रकारचा भद्रा काळ तुमच्यावरती राहणार नाही. त्यामुळे जो शुभ मुहूर्त सांगितलाय तिथेही तुम्ही रक्षाबंधन करू शकता आणि 28 तारखेला दिवसभरात तुम्ही कधीही रक्षाबंधन साजरी करू शकता. आता तुम्ही म्हणाल, की भद्रा काळ अशुभ का मानला जातो? तर भद्रा काळ अशुभ मानण्यामागे एक पौराणिक कथा आहे. भद्रा ही शनिदेवांची बहीण आहे आणि ती अतिशय रागीट आणि कठोर स्वभावाची होती. ही जी भद्रा आहे ती कुठलंही मंगल कार्य असो, यज्ञ असो, पूजा असो, होम हवन असो, त्यामध्ये ती अडथळे आणायची. मग सगळ्या देवांनी एकत्र येऊन काय केलं, तर तिच्यासाठी एक वेगळा काळ निर्माण केला, ज्याला भद्रा काळ म्हणतात आणि जो की कुठल्याही शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. त्यामुळे भद्रा काळामध्ये आपल्याला कुठलंही शुभ कार्य करायचं नाही, कारण त्याचे वाईट अनिष्ट परिणाम आपल्यावरती घडत असतात. रक्षाबंधनला बघा पहिल्यांदा काय व्हायचं, की 2 टाईपच्याच राखी भेटायच्या. एक गोल गोंड्याची राखी असायची आणि एक एकदम मोठी अशी राखी भेटायची. पण सध्या फॅशनचा, ट्रेंडिंगचा जमाना आहे, तर त्यानुसार राख्या बदलत चाललेल्या आहेत. राखी घेत असताना अनेक डिझाईन आपल्याला मिळतात. अनेक त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन्स असतात, वेगवेगळी चिन्ह असतात. पण तुम्ही शुभचिन्हांच्या ज्या राख्या असतात त्या तुम्ही घेऊ शकतात. या शुभचिन्हांच्या राख्या आपल्या भावाच्या मनगटावरती बांधल्यामुळे त्याचे सकारात्मक आणि चांगले परिणाम आपल्या भावावरती होत असतात. त्यामुळे राखी सिलेक्ट करत असताना शुभचिन्हांची आणि चांगल्या प्रतीकचीच तुम्हाला राखी घ्यायची आहे. छोटंसं ओम असेल, स्वस्तिक असेल, अशी जी प्रतीक असतात ना, अशी जी शुभचिन्ह असतात, अशा राखी तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. राखी खरेदी करत असताना त्यामध्ये काळा कलर नसावा. काळा कलर हा नकारात्मकतेचं प्रतीक आहे. त्यामुळे काळ्या कलरची राखीसुद्धा तुम्हाला खरेदी करायची नाही आहे. त्याचप्रमाणे आता मिठाया घेत असताना सुद्धा जसं प्रत्येक गोष्टीत ट्रेंड आला आहे, तसं खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्येही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळे ट्रेंड आलेले आहेत. तर त्यामध्ये पण वेगवेगळ्या शेपच्या, वेगवेगळ्या आकाराच्या मिठाया तुम्हाला अवेलेबल होतात. अगदी काळ्या कलरची मिठाईसुद्धा तुम्हाला मिळते. तर असं न करता अगदी फक्त आपला साधा सिंपल पांढरा पेढा आणि साखर हे तुम्हाला रक्षाबंधनला वापरायचं आहे. रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या गाड्या वगैरे ज्या असतात त्याही स्वच्छ धुवून तुम्ही त्यालाही अशी शुभचिन्हांची राखी बांधू शकता. मिठाई खरेदी करत असताना गोड मिठाई आणि अगदी पांढरी शुभ्र मिठाई, रसमलाई वगैरे अशा ज्या स्वीट मध्ये तुम्हाला ज्या आहेत त्या मिठाया तुम्हाला घेऊन आपल्या भावाला तुम्हाला त्या खाऊ घालायच्या आहेत. तर अशा प्रकारे रक्षाबंधन साजरी करत असताना भद्राकाळेचं आपण पाहिलं, पौर्णिमा कधी सुरू होतीये, कधी समाप्त होतीये, शुभ मुहूर्त काय आहे, भद्राकाळेचा जो परिणाम आपल्यावरती होणार आहे त्याबद्दलही मी तुम्हाला सांगितलं. रक्षाबंधनची भद्राकाळेची जी कथा आहे तीही तुम्हाला सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे यंदाचं जे रक्षाबंधन आहे
ते तुम्ही अगदी पूर्ण दिवसभरात कधीही साजरी करू शकता. हे रक्षाबंधन भाऊ-बहिणीच्या नात्यातील जे प्रेम, गोडवा, आपुलकी, विश्वास हे दृढ करत असतं. तर अशाच प्रकारे प्रत्येक भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी, गोडवा, त्याचप्रमाणे विश्वास दृढ होत राहो आणि त्यांच्यातील प्रेम कायम टिकून राहून ते वाढत जावो, अशी प्रार्थना मी स्वामींच्या चरणी करते. आणि व्हिडिओ इथेच थांबवते. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.